नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपण किती अभिमानाने वंदे मातरम असं म्हणतो. फक्त 2 शब्द, पण किती तेजस्वी आणि सामर्थ्यशाली शब्द आहेत हे. स्वातंत्र्यपूर्व काळी हेच 2 शब्द उच्चारल्याबद्दल एकेकाळी शिक्षा होऊ शकत होती. कारण या 2 शब्दांनी ब्रिटिश सत्तेच्या काळजात धडकी भरत होती. फाशीचा दोर गळ्यात टाकला जात असताना वंदे मातरमचा गजर करत तरुण स्वातंत्र्य सैनिक हसत हसत मृत्यूला मिठी मारत होते. हे 2 शब्द आणि वंदे मातरम हे गीत सभांमधून, मिरवणुकांमधून आणि कोटी कोटी कंठातून घुमत राहिलं. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली साहित्यातील एक मोठे कादंबरीकार. त्यांनी 1875 मध्ये हे गीत लिहिलं. बंगदर्शन या साहित्यिक नियतकालिकात ते प्रकाशित झालं. नंतर 1882 मध्ये प्रसिद्ध झालेल्या बंकिमचंद्रांच्याच आनंद मठ या कादंबरीत त्याचा समावेश झाला. म्हणजे या गीताला आता 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण एक प्रश्न आहे, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं संपूर्ण वंदे मातरम 6 कडव्यांचं आहे. आपल्याला या संपूर्ण गीताचा अर्थ नीट ठाऊक आहे का? आणि या गीताचा महाराष्ट्राशी कसा जवळचा संबंध आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला तर आज हेच समजून घेऊया. सगळ्यात आधी सुरुवात करूया ग दी माडगुळकर यांच्या एका गीतानं. वंदे मातरम या मंत्राने भारताला काय दिलं आहे याचं यापेक्षा सुंदर वर्णन आपल्याला शोधून सापडणार नाही. हे बाबूजी अर्थात स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत म्हणून ही रचना आपण ऐकतोच. 15 ऑगस्टला आपण हे गीत हमखास ऐकतोच. पण आज मी तुमच्या समोर ते कविता म्हणून सादर करते. पहा, गदिमांसारख्या आधुनिक वाल्मिकी म्हटल्या जाणाऱ्या महाकवीने वंदे मातरम या शब्दांची ताकद काय आहे ते किती उत्कटतेने मांडलंय. बघूया. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वंदे मातरम हे नुसते शब्द नाहीत, तर वेद मंत्रा इतकाच आम्हाला पूज्य असा तो मंत्र आहे. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांची आहुती, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. हा मंत्र नुसता मंत्र नाही, तर सिद्ध केलेला मंत्र आहे. आपण पूजा करून दान देऊन मंत्र सिद्ध करतो. हा बलिदानाने सिद्ध झालेला मंत्र आहे. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम. हे शब्दच शस्त्र झाले. अगदी शाळकरी मुलांपासून ते आया भगिनींपर्यंत सगळ्यांना या शब्दांनी झुंजण्याचं बळ दिलं. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी. हा मंत्र त्यांनी नुसता म्हटला नाही, आचरणात आणला. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. आणि आज आपल्यासाठी हे शब्द देशभक्तीचा जयघोष आहेत. चला आता समजून घेऊया संपूर्ण वंदे मातरम. या गीताच्या 6 कडव्यातून प्रवास करताना भारत मातेचं रूपही कसं बदलत जातं तेही पाहूया. वंदे मातरम म्हणजे हे माते तुला मी वंदन करतो. आता ही माता कोण आहे? तर आपली मातृभूमी. अथर्व वेदात प्रसिद्ध भूमी सूक्त आहे. त्यातही म्हटलं आहे, माता भूमी पित्रोहम पृथिव्याः. ही पृथ्वी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. मातृभूमीविषयीचं हे प्रेम असं वैदिक काळापासून व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं. वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. आता कशी आहे ही माता? बंकिमचंद्र तिचं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. सुजलाम, विपुल उत्तम जलाने समृद्ध असलेली. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी सारख्या नद्या जिला समृद्ध करतात अशी ही भूमी आहे. कोणतंही सिव्हिलायझेशन हे नदी किनारी विकसित होतं. भारताला ही जलसंपत्ती विपुल आहे. नियमित पाऊस पडणारा हा देश आहे, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा विशेषण येतं ते सुजलाम. सुजलाम आहे म्हणूनच सुफलाम आहे. फळांनी पिकांनी समृद्ध असलेली. मलयज शीतलाम
मलय पर्वताकडून येणाऱ्या चंदनगंधी शीतल वाऱ्याने प्रसन्न झालेली. आपल्या देशात बहुतांश ठिकाणी सुसह्य असं हवामान असतं. ही खरं तर खूप जमेची बाजू आहे. आणि पुढचा शब्द किती सुंदर आहे बघा. शस्य श्यामलाम. माता सावळी आहे, श्यामा आहे, म्हणजे खरं तर ती सोनसळी वर्णाची आहे. तरतरीत सावळी कांती आहे तिची. धान्य पिकून तिला हा रंग प्राप्त झालाय. हा समृद्धीचा सावळा रंग आहे. मला हे वाचत असताना एखादी वंग सुंदरीच डोळ्यासमोरून तरळून जाते. आपल्या डोळ्यासमोर उभी राहते अन्न देणारी, पाणी देणारी, फळं देणारी, गार वारा देणारी भूमी. कोट्यावधी जनतेचे भरण पोषण करणारी अशी ती वत्सल माता आहे. इथला दिवस जसा सुंदर आहे तसंच मातेचं सौंदर्य रात्री चांदण्यातही खुलून दिसतं. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम सुहासिनीम सुमधुर भाषिणीम सुखदाम वरदाम मातरम. आता दृश्य बदलतंय. शुभ्र ज्योत्स्ना, स्वच्छ शुभ्र चांदण. पुलकित यामिनीम, त्या चांदण्याने रोमांचित झालेली रात्र. दिवसभर हिरवीगार दिसणारी भूमी आता चंद्रप्रकाशात न्हावून निघालीये. फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम, फुलांनी बहरलेल्या वृक्षांच्या पानांनी शोभणारी. आता पुढची दोन विशेषणं बघा, फार महत्वाची आहेत. सुहासिनीम सुमधुर भाषिणीम, सुंदर हसणारी, मधुर बोलणारी अशी ही माता आहे. पण भूमी बोलते कशी? इथे कवी निसर्ग वर्णनाच्या पलीकडे जातो. कारण या भूमीची भाषा म्हणजे तिच्यावर राहणाऱ्या माणसांची भाषा. त्यांच्या असंख्य भाषा, बोली, गाणी, शब्द हा भारत मातेचा आवाज आहे. ती सुखदाम आहे, सुख देणारी. ती वरदाम आहे, वर देणारी. अशा या आईला वंदन असो, वंदे मातरम. पण इथून कविता अचानक बदलते. पहिल्या दोन कडव्यात आपण एक सुंदर, शांत, समृद्ध भारत पाहिला. पण देश म्हणजे फक्त नद्या, झाडं, फुलं नाहीत. देश म्हणजे माणसं. आणि म्हणून पुढचा प्रश्न येतो, या माते मागची शक्ती कोणती? तर उत्तर आहे तिची कोट्यावधी लेकरं. आता तिसरं कडवं बघा. कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले कोटी कोटी भुजर धृत खर करवाले के बोले मा तुम्ही अबले बहुबल धारिणीम नमामि तारिणीम रिपुदल वारिणीम मातरम. तिच्या शांत समृद्ध रूपाबरोबरच ती जागृत देवता आहे हे विसरू नका. तिला दुर्बल समजण्याची चूक तर चुकूनही करू नका. कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले, कोट्यावधी कंठांच्या प्रचंड जयघोषाने जिचा आवाज दुमदुमत आहे. आणि कोटी कोटी भुजैर धृत खर करवाले, कोट्यावधी बाहूंमध्ये शत्रूशी लढण्याचं सामर्थ्य आहे. त्यांनी हाती शस्त्र धारण केलं आहे. अशी मुलं असताना हे माते के बोले मा तुम्ही अबले, तुला अबला कोण म्हणू शकेल? बहुबल धारिणीम नमामि तारिणीम रिपुदल वारिणीम मातरम. अपार सामर्थ्य धारण करणाऱ्या, संकटातून तारणाऱ्या आणि शत्रू दलाचा प्रतिकार करणाऱ्या हे माते, तुला मी वंदन करतो. इथे भारत मातेचं सौंदर्य शक्तीत बदलतं. आता चौथं कडवं आपल्याला एक नवं भान देतं. देश म्हणजे काय? नकाशावर दाखवलेल्या सीमा म्हणजे देश का? देश बाहेर आहे की आपल्या आत? आता बंकिमचंद्र आणखी एक विलक्षण उंची गाठतात. ते म्हणतात, तुम्ही विद्या, तुम्ही धर्म. हे केवढं मोठं स्टेटमेंट आहे. मी भारतीय आहे हीच माझी डिग्री, हेच माझं सर्टिफिकेट, हीच माझी ओळख, हेच माझं कर्तव्य. देशाची सेवा करणं याहून मोठं कोणतंही कर्तव्य नाही. मी डॉक्टर होईन, इंजिनियर होईन किंवा आणखी काही, पण कशासाठी? तुझ्यासाठी. या ओळी वाचताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आठवण येते. ते म्हणतात, गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. मी जे काही शिकलो, गुण संपादन केलं, ते तिला सुगंधाचं दान देण्यासाठी, तिची सेवा करता यावी म्हणून. जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदी, तुम्ही मर्म.
त्वम हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमारे प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वंदे मातरम. हे माते, तूच आमची विद्या आहेस, तूच आमचा धर्म आहेस, तूच आमच्या हृदयात आहेस आणि तूच आमच्या जीवनाचं मर्म आहेस. शरीरातील प्राण तूच, आमच्या बाहूंमधील शक्ती तूच आणि हृदयातील भक्तीही तूच आहेस. मंदिरात घडवलेली प्रत्येक प्रतिमा तुझ्याच रूपाची आहे. हे माते, तुला मी वंदन करतो. आमच्यासाठी देवी देवता ही देशच आहेत. खरं तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तू असल्यामुळे आमची हृदयच मंदिरं झाली आहेत. पहा, पहिल्या कडव्यात जी माता जमिनीच्या रूपात शेतात मळ्यात दिसत होती ती आता माणसाच्या अंतरंगात स्थापित झाली आहे. ह्या कडव्यात तर भारत मातेमध्येच देवीची दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती ही तिन्ही रूप दिसतात. त्वम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वाम. आता मातृभूमीला भारतीय सांस्कृतिक परंपरेतील देवतांची प्रतीकं मिळत आहेत. तू दुर्गा आहेस, 10 आयुध धारण करणारी शक्ती. तू कमला म्हणजे लक्ष्मी आहेस, समृद्धीचं प्रतीक. आणि तू वाणी म्हणजे सरस्वती आहेस, विद्या देणारी. शक्ती, समृद्धी, ज्ञान. एका राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या विविध शक्ती एका मातेच्या रूपात एकवटतात. शस्त्र आणि शास्त्र दोन्हीमुळे संपन्न असणारं असं हे राष्ट्र आहे. 6वं कडवं बघूया. शेवटी कवी पुन्हा आपल्या मातृभूमीकडे येतो. नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम. हे निर्मळ अतुलनीय माते, तुला नमस्कार असो. श्यामलाम सरलाम सुस्मिताम भूषिताम धरणीम भरणीम मातरम. श्यामल म्हणजे हिरवाईने नटलेली, सरल म्हणजे सहज निर्मळ स्वभावाची, सुस्मित सुंदर हास्य असलेली. तुझं हसू तुझ्या लेकरांच्या चेहऱ्यावरूनही झळकत आहे. लेकरं सुखात आहेत म्हणून तू सुस्मिता आहेस, प्रसन्न वदन आहेस. आमचं भरण पोषण करणाऱ्या माते, तुला सप्रेम वंदन. वंदे मातरम. आता वंदे मातरमचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे ते जाणून घेऊया. पण त्याआधी या गीताचा थोडा इतिहासही समजून घेऊया. 1896 मध्ये कलकत्ता इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं. तिथे हे गीत गायलं रवींद्रनाथ टागोर यांनी. आणि त्यामुळे वंदे मातरम पुस्तकातून बाहेर पडून सार्वजनिक राष्ट्रीय मंचावर पोहोचलं. त्यानंतर 1905 मध्ये ब्रिटिश सरकारने बंगालच्या विभाजनाचा निर्णय घेतला. त्या विरोधात बंगाल पेटून उठला. स्वदेशी आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनात रस्त्यावर एकच आवाज घुमू लागला आणि केवळ बंगालमध्ये नव्हे तर संपूर्ण भारत म्हणू लागला, वंदे मातरम. स्वातंत्र्याची आकांक्षा व्यक्त करणारे ते शब्द झाले. आणि त्याचबरोबर हे गीतही वेगवेगळ्या मंचावर गायलं जाऊ लागलं. वंदे मातरमचा जन्म बंगालमध्ये झाला असला आणि अनेक संगीतकारांनी ते आपापल्या शैलीत सादर केलं असलं तरी त्याला सर्वसामान्यांना गाता येईल असा सांगीतिक आणि आंदोलनात्मक आवाज देण्यात महाराष्ट्रातील संगीतकारांचा मोठा वाटा आहे. त्यापैकी सर्वात महत्वाची 2 नावं म्हणजे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर आणि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे थोर सांगीतिक योगदान आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहेच. गांधर्व महाविद्यालयाचे ते संस्थापक. संगीताला अभ्यासक्रम मिळाला तो त्यांच्यामुळे. शास्त्रीय संगीत राजदरबाराच्या चौकटी बाहेर सामान्य माणसांपर्यंत नेण्याचं मोठं काम त्यांनी केलं. राष्ट्रवादी चळवळीशीही त्यांचा जवळचा संबंध होता. वंदे मातरमच्या सांगीतिक इतिहासात पलुसकरांचं स्थान विशेष आहे. त्यांनी गीताला स्वतःची सांगीतिक मांडणी दिली आणि काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये ते गाऊन त्याला राष्ट्रीय चळवळीचा स्वर दिला. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी वंदे मातरम हे गीत राष्ट्रगीत व्हावे म्हणून ध्यासच घेतला होता. मास्टर कृष्णराव असं म्हटल्यावर आजही आपल्याला आठवण होते ती कुलवधू सारख्या नाटकातील पदांची आणि प्रभातच्या अनेक चित्रपटांची. आजही आपल्या ओठी रुळणारे म्हणजे लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया हे त्यांनी संगीत दिलेलं गीत आहे.
1935च्या सुमारास प्रभातमध्ये काम करत असताना त्यांनी वंदे मातरमला अशी चाल देण्याचा प्रयोग सुरू केला की ती फक्त एखाद्या पट्टीच्या गायकाने नव्हे तर स्त्री पुरुष लहान मोठे सर्वांनी समूहाने हे गाणं गाता यावं. भूप पहाडी अशा वेगवेगळ्या रागात प्रयोग केल्यानंतर त्यांनी अखेर झिंझोटी रागात चाल बांधली. मास्टर कृष्णराव आपल्या मैफिलीचा शेवट हा वंदे मातरमने करत असत. ब्रिटिशांच्या नियंत्रणाखालील रेडिओवर एका कार्यक्रमात त्यांनी शेवटी नेहमीप्रमाणे वंदे मातरम सुरू केलं आणि वंदे हा शब्द सुरू होताच स्टेशन डायरेक्टरने प्रसारण बंद केलं. कृष्णरावांनी त्याचा निषेध म्हणून रेडिओवर गाणंच बंद केलं. एका कलाकारासाठी तेव्हा रेडिओ हे प्रसिद्धीचं एकमेव माध्यम असताना त्यांनी त्यावर बहिष्कार घातला. ते पुन्हा रेडिओवर गायले ते 1947 साली. त्यांनी गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर वंदे मातरम गाऊनच आपला हा बहिष्कार संपवला. स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपण आपला इतिहास अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे या भूमिकेतून आम्ही खरं तर आजचा भाग सादर केला. तुम्हाला कसा वाटला? इतरांना शुभेच्छा देत असताना हा भागही जरूर पाठवा. भारत मातेला काव्यमय नमन करूया आणि आजचा भाग इथेच थांबवूया. तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोच आहोत आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद. वंदे मातरम.